मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो तुमच्या विरुद्ध शांतपणे प्लॅन करतो, जो तुमच्या समोर हसतो पण मागून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो? कधी कधी आपण समजतो सगळं ठीक चाललं आहे, पण वास्तव काय असतं माहित आहे? काही लोक समोर काहीतरी बोलतात आणि मागून वेगळंच गेम खेळत असतात. ते तुमच्याशी मैत्रीचं नाटक करतात, पण इंटरनली ते तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. ते तुमच्या चुका शोधतात, तुमच्या विकनेस लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ येताच ते तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवतात. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे तुम्हाला हे खूप उशिरा कळतं. तोपर्यंत तुमच्यावर ब्लेम टाकलेला असतो, तुमची इमेज खराब झालेली असते आणि तुम्ही मेंटली वीक फील करत असता. मग मनात प्रश्न येतो, हे सगळं माझ्यासोबत का होतंय? मी काय चुकीचं केलं? पण मित्रांनो, प्रॉब्लेम नेहमी तुमच्यात नसतो. कधी कधी प्रॉब्लेम त्या लोकांच्या माइंडसेटमध्ये असतो, जे तुमच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाहीत, म्हणून तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अशा लोकांशी डायरेक्ट फाईट करणं हे सोल्युशन नाही. कारण ते इमोशनल फाईट खेळतात, ते माइंड गेम्स खेळतात आणि जर तुम्ही इमोशनमध्ये रिॲक्ट केलात तर तुम्ही त्यांच्याच जाळ्यात अडकता. मित्रांनो, शत्रूला हरवण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते, त्यासाठी लागते ऑब्झर्वेशन, पेशन्स आणि स्मार्ट स्ट्रॅटजी. कारण जो माणूस शांत राहून विचार करतो तोच खऱ्या अर्थाने गेम जिंकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवण्यासाठी 7 जबरदस्त आणि प्रॅक्टिकल मार्ग. हे काही रॅन्डम टिप्स नाहीत, हे रिअल लाईफ स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील आणि तुम्हाला स्मार्ट प्लेयर बनवतील. जर तुम्ही हे अप्लाय केलं तर तुम्ही फक्त स्वतःला प्रोटेक्ट नाही करणार, तर सिच्युएशनवर कंट्रोल मिळवणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्ही अशी स्ट्रॅटेजी शिकणार आहात जी तुमचं आयुष्य बदलू शकते आणि तुम्हाला कोणाच्याही गेममध्ये हरू देणार नाही. नंबर 1, ऑब्झर्व करा, रिॲक्ट नाही. मित्रांनो, बहुतेक लोक इथे चूक करतात. कोणी काही बोललं, कोणी काही केलं आणि आपण लगेच रिॲक्ट होतो, पण इथेच गेम हरतो. कारण समोरचा माणूस सावध, तुमचं रिॲक्शन प्रेडिक्ट करून बसलेला असतो. तो पर्पजफुली तुम्हाला प्रोवोक करतो, तुमच्याकडून चुकीचं रिॲक्शन काढण्यासाठी. म्हणूनच तुम्ही लगेच रिॲक्ट करू नका, थोडा वेळ घ्या, ऑब्झर्व करा, तो काय बोलतोय, का बोलतोय, त्यामागचा इंटेन्शन काय आहे. जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळते आणि क्लॅरिटी मिळाली की तुम्ही गेम समजायला लागता. रियालिटी ऑब्झर्वेशन इक्वल टू पॉवर. नंबर 2, वीकनेस दाखवू नका. मित्रांनो, जगात काही लोक असे असतात जे तुमच्या विकनेसेसवरच खेळतात. जर तुम्ही इझिली अपडेट झाला, इझिली अँग्री झाला, तर तेच त्यांचं वेपन बनतं. ते पुन्हा पुन्हा तसंच करतात आणि तुम्हाला कंट्रोल करतात. म्हणून तुमची इमोशन्स कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ इमोशन नसावेत असा नाही, पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये असावेत. तुम्ही काम राहिलात, स्टेबल राहिलात तर समोरच्याला काहीच समजत नाही आणि तेच तुमचं बिगेस्ट स्ट्रेंथ बनतं. रियालिटी कंट्रोल इक्वल टू स्ट्रेंथ. नंबर 3, सायलेन्स वापरा. मित्रांनो, कधी कधी काहीच न बोलणं हेच सर्वात पॉवरफुल उत्तर असतं. आपण प्रत्येक गोष्टीला रिप्लाय देतो, प्रत्येक आर्ग्युमेंटमध्ये पडतो, पण त्यामुळे काय होतं, आपण स्वतःची एनर्जी वेस्ट करतो आणि समोरच्याला इम्पॉर्टन्स देतो. पण जेव्हा तुम्ही सायलेन्स वापरता तेव्हा समोरचा कन्फ्यूज होतो, तो ओव्हरथिंक करायला लागतो, तो विचार करतो, हा काही बोलत का नाही, आणि इथेच पॉवर शिफ्ट होते. म्हणून प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं, कधी कधी शांत राहणं हे स्ट्रॅटेजी असतं. रियालिटी सायलेन्स इक्वल टू स्ट्रॅटेजी. नंबर 4,
क्लिअर बाउंड्रीज ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमचा रिस्पेक्ट करणार नाहीत. कारण जिथे बाउंड्रीज नसतात तिथे व्हॅल्यू नसते. म्हणून तुमच्या लाईफमध्ये लिमिट्स क्लिअर ठेवा. कोणत्या गोष्टी तुम्हाला चालतात आणि कोणत्या नाही हे स्पष्ट करा. नाही बोलायला शिका. पहिल्यांदा ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू लोक तुमचा रिस्पेक्ट करायला लागतील. रियालिटी बाउंड्रीज इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 5, स्मार्ट कम्युनिकेशन करा. मित्रांनो, डायरेक्ट फाईट करून कोणीही गेम जिंकत नाही. कारण फाईट मध्ये इमोशन येतात आणि इमोशन मध्ये डिसिजन चुकीचे होतात. म्हणून तुम्ही काम राहून बोलायला शिका. क्लिअर आणि लॉजिकल कम्युनिकेशन करा. जेव्हा तुम्ही फॅक्ट्सवर बोलता तेव्हा समोरच्याला उत्तर देता येत नाही आणि जेव्हा तुम्ही इमोशनवर बोलता तेव्हा तो तुम्हाला इझिली मॅनिप्युलेट करतो. म्हणून तुमचं कम्युनिकेशन स्मार्ट ठेवा. रियालिटी लॉजिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन इमोशन. नंबर 6, एव्हिडन्स ठेवा. मित्रांनो, आजच्या जगात फक्त मी बरोबर आहे म्हणणं पुरेसं नसतं. तुमच्याकडे प्रूफ असणं खूप गरजेचं आहे. एस्पेशली ऑफिस, बिझनेस किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये. मेसेजेस, ईमेल्स, रेकॉर्ड्स हे सगळं सेव्ह ठेवा. कारण कधी कोण तुम्हाला ब्लेम करेल सांगता येत नाही. पण जर तुमच्याकडे एव्हिडन्स असेल तर तुम्ही स्वतःला इझिली प्रोटेक्ट करू शकता. रियालिटी प्रूफ इक्वल टू प्रोटेक्शन. नंबर 7, फोकस स्वतःवर ठेवा. मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक काय असते माहित आहे? आपण शत्रूवर फोकस करतो. तो काय करतोय, तो काय बोलतोय यातच आपली एनर्जी वेस्ट होते. पण सक्सेसफुल लोक काय करतात, ते स्वतःवर फोकस करतात. स्वतःला इम्प्रूव्ह करतात, स्किल्स वाढवतात, ग्रोथवर काम करतात आणि शेवटी त्यांचा सक्सेसच समोरच्याला आन्सर देतो. म्हणून शत्रूशी फाईट करू नका, स्वतःला अपग्रेड करा. रियालिटी ग्रोथ इक्वल टू अल्टिमेट विन. म्हणून मित्रांनो, जीवनात अशा लोकांना भेटणं जे तुमच्या विरुद्ध क्वाइटली गेम खेळतात हे काही नवीन नाही. पण खरी गोष्ट ही आहे, तुम्ही त्यावर कसा रिएक्ट करता हेच तुमचं फ्युचर ठरवतं. खूप लोक काय करतात माहित आहे? ते लगेच रिॲक्ट होतात, अँगर मध्ये बोलतात, इमोशन मध्ये डिसिजन घेतात आणि अननोविंगली ते समोरच्याच्या ट्रॅप मध्ये अडकतात. पण तुम्ही तसं करायचं नाही. तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला गेम समजून घ्यायचा आहे. तुम्हाला सिच्युएशन कंट्रोल करायचे आहे. लक्षात ठेवा, शत्रूशी लढून जिंकणं हे रिअल पॉवर नाही. शत्रूला समजून त्याच्याच गेम मध्ये त्याला हरवणं हीच खरी स्मार्टनेस आहे. जेव्हा तुम्ही रिॲक्ट करणं थांबवता आणि स्मार्ट रिस्पॉन्ड करायला लागता तेव्हा पॉवर शिफ्ट होते. कंट्रोल तुमच्याकडे येतो. सिच्युएशन तुमच्या हातात येते. तुमची इमोशन्स, तुमचा अँगर, तुमची विकनेस हे सगळं जर तुम्ही कंट्रोल केलं तर कोणीही तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही. मित्रांनो, तुमची खरी ताकद तुमच्या मसल्स मध्ये नाही, ती तुमच्या माइंड मध्ये आहे. तुम्ही जितके काम राहाल तितके क्लिअर विचार कराल आणि जितके क्लिअर विचार कराल तितके स्ट्रॉंग डिसिजन घ्याल. म्हणून शत्रूशी लढायचं नाही, त्याला समजून घ्यायचं. रिॲक्ट नाही, स्मार्ट रिस्पॉन्ड करायचं. तुमची पॉवर तुमच्या कंट्रोल मध्ये आहे आणि एकदा तुम्ही स्वतःवर कंट्रोल मिळवला तर तुम्हाला हरवणं कोणासाठीही सोपं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जितके शांत, जितके स्मार्ट आणि जितके कन्सिस्टंट राहाल तितकं तुम्ही अनस्टॉपेबल बनाल आणि त्या दिवशी लोक तुमच्याशी गेम खेळायचा विचारही करणार नाहीत. कारण त्यांना माहित असेल तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही गेम समजता आणि तुम्ही नेहमी एक स्टेप पुढे असता. म्हणून आजपासून स्वतःवर काम करा, माइंड स्ट्रॉंग करा आणि स्मार्ट बना. कारण शेवटी जिंकतो तोच जो शांत राहून विचार करतो आणि योग्य वेळी योग्य मूव्ह करतो. जर तुम्ही हे समजलात तर तुम्हाला कोणीही ट्रॅप मध्ये अडकू शकत नाही. तुम्ही फक्त सर्व्हाइव्ह नाही करणार तर तुम्ही डॉमिनेट करणार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल, जर या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर एक छोटंसं काम नक्की करा.
कारण तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर हा फक्त एक क्लिक नसतो, तो आमच्यासाठी मोटिवेशन असतो. तो आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पायर करतो. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा, कारण तुमचा एक लाईक हा या कंटेंटला जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि कदाचित एखाद्या व्यक्तीचं लाईफ बदलू शकतो. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढेही तुम्हाला असेच पॉवरफुल, प्रॅक्टिकल आणि लाईफ बदलणारे व्हिडिओज मिळणार आहेत. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली किंवा ज्यांना याची गरज आहे अशा लोकांसोबत शेअर करा, कारण कधी-कधी एक योग्य माहिती एखाद्याला मोठ्या प्रॉब्लेम पासून वाचवू शकते. आणि हो, सुपर थँक्सचा ऑप्शन सुरू आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल आणि तुम्ही सपोर्ट करायला इच्छुक असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तुमचा सपोर्ट, तुमचं लव हेच आम्हाला रोज नवं काहीतरी क्रिएट करायला ताकद देतं. म्हणून लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका पॉवरफुल आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.